नमस्कार, मी अनिता केदार्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या, इडली दाखवा, डोसा दाखवा। तर आता आपण त्याचं बॅटर किंवा त्याचं पीठ कसं बनवायचं ते बघूयात। त्याकरता मी हे घेतलेले आहेत उकडे तांदूळ, याला म्हणतात। हे तुम्ही बघू शकतात कसे आहेत हे उकडे तांदूळ। हे मी 2 कप घेतले आहे। ह्या कपाने मोजून घेतले आहेत 2 कप आणि वजनाला अर्धा किलो आहे। ही मी उडदाची डाळ घेतली आहे, ही पण 2 कप। हे बघा, आणि हे आहेत माझे तांदूळ मिनी मोगरा राईस, हे पण मी 2 कप घेतले। तिन्ही एकदम साधी सोपी पण इडली अतिशय सॉफ्ट आणि खूप छान होते। आणि हे मिनी मोगरा राईस 2 कप। हे बघा, हे मी कोणते घेते, हे बघा इंडिया गेटचे मिनी मोगरा राईस, बासमती राईस मिनी मोगरा। अतिशय सुंदर याचा भात लागतो, इडली पण अतिशय सुंदर होते। भातही हे जरी बारीक दिसले असले तरी भातही छान मोठा मोठा होतो आणि चवीला फारच मस्त आहे। आणि आपल्या मिक्सरलाही थोडं बारीक करायला तेवढं कमी पडेल। हे काय करायचे आहेत आपल्याला, स्वच्छ हे मी निवडून घेतले आहेत, स्वच्छ धुवून आपल्याला एक 7 ते 8 तास भिजत घालायचे आहेत। आणि भिजत घालताना हे तांदूळ किंवा हे जास्त फुगत नाही, थोडे फुगतात, पण उडदाची डाळ जास्त फुगते। त्याकरता उडदाच्या डाळीला पाणी पण जास्त घालायचं आहे आणि मोठ्या भांड्यात भिजत घालायचे आहे, ते मी तुम्हाला दाखवते। आणि हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात, हे मी तिन्ही असं एक 7-8 तासापूर्वी भिजत घातलेलं छान। हे उकडे तांदूळ, हे मिनी मोगरा राईस आणि ही उडदाची डाळ, सॉरी उडदाची डाळ मी मोठ्या भांड्यात घातलेली आहे। हे बघा, कारण ती जास्त फुगते, असं पाणी वर राहिलं पाहिजे। हे उकडे तांदूळ आणि हे आपले साधे मिनी मोगरा राईस, हे छान भिजलेले आहेत। आता साधारण 8 तास भिजले आहेत। म्हणजे काय, सकाळी भिजत घालायचे, संध्याकाळी वाटायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण काही बनवू शकतो। आणि हे पीठ बनवून ठेवलं तर फ्रीजमध्ये 4 ते 5 दिवस एकदम छान राहतं। तुम्ही पटकन काही बनवू शकतात, डोसा बनवू शकतात, इडली, आप्पे, उत्तप्पा काही बनवू शकतात। आता आपण हे मिक्सरला छान बारीक वाटून घेऊया। हे वेगळं वेगळंच वाटायचं आहे आणि ठेवताना एकत्र ठेवायचं आहे। तर हे बघा, मी हा एक मोठा स्टीलचा डब्बा घेतला आहे, जेणेकरून हे सगळे एकत्र पीठ राहील आणि झाकून राहील। आणि पीठ फुलून आलं तरी डब्याच्या बाहेर जाणार नाही, असं मोठंच भांडं घ्यायचं। हे पीठ खूप छान फुलतं आणि त्यामुळे इडली वगैरे सॉफ्ट होते। आता आपण हे असं चमचाने काढून आपल्या मिक्सरच्या भांड्यात जेवढं बसतं तेवढं आधी पाणी न घेता वाटायचं आहे, नंतर अगदी थोडं थोडं पाणी घेऊन वाटायचं आहे। हे बघा, मी हे तुम्हाला, आणि एकदम बारीक वाटायचं आहे, अजिबात जाडसर वाटायचं नाही आहे। जाडसर वाटलं तर तुमची इडली वगैरे अशी वातड आणि रवाळ होईल। तर ही एकदम सॉफ्ट पण छान झाली पाहिजे, अशी आपल्याला इडली बनवायची आहे। आता हे बघा, हे आपलं आता वाटलं जात नाही आहे, तर काय करायचं, हे भिजलेलंच पाणी, कारण आपण स्वच्छ धुवून भिजत घातले, तेच असं 1 चमचा पाणी घालायचं आणि पुन्हा छान बारीक करून घ्यायचं। उकडे तांदूळ अतिशय पौष्टिक असतात आणि त्याची इडली वगैरे खूपच छान होते। हे बघा, अतिशय छान बारीक पेस्ट झालेली आहे। आता ही आपल्याला ह्या डब्यात काढून घ्यायची आहे। आता मी उडदाची डाळ टाकते, म्हणजे आपल्याला मिक्स करायला सोपं जाईल। असं एकदा हे करून मी बारीक करून ठेवते। तुम्ही हे पीठ बघू शकतात, हे बघा कसं आहे ते। आता आपण एकदा डाळ बारीक करून यात घालूया। हे बघा, आपण हे डाळ यात घालून घेऊया। डाळ पटकन बारीक होते, उकड्या तांदळाला फक्त थोडा टाईम लागतो। आणि मी त्यात हे 2 चमचे पाणी घालून बारीक केलेलं आहे। तुम्ही तुमच्या घरातल्या वाटीने सुद्धा माप घेऊन बारीक करू शकतात, 1-1 वाटी भिजत घालून। आता हे बघा, मी यात 1 चमचा हे पाणी घालते, कारण आता फिरत नाही आहे, तर मग अगदी 1च चमचा पाणी घालायचं आहे। हे बघा, आपली इथे उडदाची डाळ पण
एकदम छान बारीक वाटून झालेली आहे, ती पण आता आपल्याला या डब्यात घालायची आहे। तुम्ही इथे पीठ बघू शकतात कसं घट्ट आहे, म्हणजे इडली सॉफ्ट येणार आपली। आता आपण हे तांदूळ बारीक करून घेऊया। तुम्हाला आवडत असतील ते तांदूळ घातलेत तरी चालेल। बघा, म्हणजे मी हे तिन्ही एक एकदा असं बारीक करून घेतलं आहे। आता हे आपण छान असंच एकदम बारीक करून घेणार आहोत। हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात आपले साधे तांदूळ पण एकदम छान बारीक झालेले आहेत। आता हे आपल्याला या डब्यात ओतून घ्यायचे आहेत। आता मी सगळं बारीक करून घेते आणि मग तुम्हाला पीठ किती झालं ते दाखवते। हे बघा, माझं हे सगळं बारीक करून झालेलं आहे आणि हे पीठ बघा अर्धा डबा आहे। हे आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण आपण एक एक वाटून त्यात घातलं आहे। सगळं छान मिक्स झालं पाहिजे। हे बघा, एकदम छान सगळं मिक्स झालेलं आहे। हे बघा, आता हे डब्बा बंद करून ठेवून द्यायचं आहे। आपण उद्या सकाळी हे पीठ बघणार आहोत आणि हे थंडीच्या दिवसात उबदार जागी ठेवायचं आहे, म्हणजे गॅसच्या बाजूला किंवा जिथे अशी गरम जागा असेल तिथे, म्हणजे हे पीठ छान फुलतं। उन्हाळ्यात काही प्रॉब्लेम नसतो। तुम्ही जर माझे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर व्हिडिओच्या खाली अनिता केदार रेसिपीच्या बाजूला सबस्क्राईबचं आयकॉन असतं, त्यावर क्लिक करायचं आहे। ते केल्यावर घंटीचं चिन्ह येतं, त्यावर क्लिक करायचं आहे। ते केल्यामुळे काय होतं, मी जे हे रोज व्हिडिओ यूट्यूबला अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे व्हिडिओ लगेच बघू शकाल। आणि बघून झाल्यावर तुम्हाला ते तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर पण जरूर करायचे आहेत, म्हणजे तेही माझे व्हिडिओ बघू शकतील। आता आपण हे पीठ रात्रभर असंच ठेवून उद्या बघूया। साधारण 8 ते 10 तास राहिले, असं म्हणजे 7 ते 8 तास तुम्ही ठेवू शकतात। हे बघा, इथे आपण पीठ बघूया। हे बघा, अर्धा डबा होता। बघा कसं पीठ छान फुलून आलेलं आहे, एकदम छान आपलं पीठ तयार झालेलं आहे। आता आपलं हे पीठ तयार झाल्यावर ह्याला आपल्याला या पिठाच्या अंदाजाने मीठ घालून घ्यायचं आहे आणि पूर्ण मिक्स करायचं आहे मीठ। बघा, मस्त पीठ तयार झाले। हे असं पीठ आपण बनवून ठेवू शकतो फ्रीजमध्ये। आता हे मीठ टाकल्यावर खाली बसलं, पण ते परत फुलणार आहे। आता आपण याच्या इडल्या बनवायला घेऊया। छान मीठ मिक्स झालंय। हे बघा, हे इडली स्टँड आहे माझ्याकडे। त्याला आता हे तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे इडली चिकटत नाही। सगळ्या ताटल्यांना तेल लावून घ्यायचं आहे। आता मी कुकरमध्ये 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं आहे। आता हे एक चमचा पीठ आपल्याला या भांड्यात घालायचं आहे। हे बघा, आता ही दुसरी प्लेट पण आपल्याला भरून घ्यायची आहे। आणि ही प्लेट ठेवताना या इडलीवर ही इडली आली नाही पाहिजे। हे जे 3 होल आहे ते त्या इडलीवर आले पाहिजे, म्हणजे इडली चांगली उकडली जाते। हे बघा,
या इडलीवर हे 3 होल खालच्या इडलीवर आले पाहिजे. अशा आपण 4ही ताटल्या भरून घेणार आहोत. हे बघा आपण इडली स्टँड पूर्ण भरून घेतले सगळ्या. आता आपण कुकरमध्ये ठेवूया. हे बघा पाण्याला छान उकळी आलेली आहे. यात हे भांडं ठेवायचं आहे. आणि 10 मिनटं आपल्याला हे छान वाफवून उकडून घ्यायच्या इडल्या. शिट्टी लावायची नाही आहे. हे बघा कुकरला शिट्टी लावलेली नाही. गॅस पूर्ण मोठा केलेला आहे. आणि 10 मिनटं ह्या छान एकदम छान आपल्या 10 मिनटात इडल्या तयार होतील. असंच आपण ह्या पिठापासून इडली, कुरकुरीत मस्त डोसा, आप्पे, उत्तप्पा असं बनवू शकतो. हे बघा 10 मिनटं झालेली. आपण गॅस बंद करायचा आहे आणि एक 5 मिनटांनी कुकर उघडायचा, म्हणजे त्यातली जी वाफ आहे ती येणार नाही आपल्या अंगावर वगैरे. हे बघा पूर्ण वाफ गेली. आता आपण हळूच कुकर उघडूया. हे बघा किती छान इडल्या फुगलेल्या मस्त झालेल्या आहेत इडल्या. हे बघा सर्व इडल्या एकदम छान फुगलेल्या आहेत. मस्त इडल्या झालेल्या आहेत. ह्या थोड्या थंड होऊ द्यायच्या मग काढायच्या आहेत. थंड झाल्यावर काढताना सुरीचं हे पाठचं साईड जिथून आपण कापतो ते नाही घ्यायचं. ही पाठची साईड घ्यायची आणि याने ही इडली अशी काढून घ्यायची. हे बघा हे बघा इथे तुम्ही बघू शकतात किती जाळीदार एकदम मस्त हलकी इडली झालेली आहेत. अशा आपण ह्या सगळ्या इडल्या काढून घेऊया. असंच पाठच्या साईडने काढायचं आहे. बघा एकदम जाळीदार एकदम वजनाला हलकी अशी मऊ. अगदी म्हातारी माणसं किंवा लहान मुलंसुद्धा खाऊ शकतील अशा आपल्या इडल्या झालेल्या आहेत. मी आता सगळ्या काढून घेते. हे बघा सगळ्या इडल्या काढून झालेल्या आहेत. परत आपण इडल्या लावताना परत त्या इडलीच्या भांड्याला किंवा तेल लावायचं आहे त्या ताटल्यांना आणि मग पुन्हा पीठ घालायचं आहे. ह्या दोन्ही चटण्या मी आधी दाखवलेल्याच आहे. इडली, मेंदूवडा, खोबऱ्याच्या दोन्ही चटण्या. सांबार पण मी दाखवलेलं आहे. ह्या मी डिस्क्रिप्शन बॉक्सला तुम्हाला लिंक देणारच आहेत. त्या तुम्ही ओपन करून बघा कशा बनवायच्या त्या. इडली नक्की बनवा, चटणी सांबार बनवा आणि तुम्ही मला तुमचा अभिप्राय जरूर कळवा कमेंट बॉक्सला. आणि अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता तुमच्या स्क्रीनवर माझा लोगो आला असेल त्यावर क्लिक करा. धन्यवाद.